चला तर मग आज बनवूया झणझणीत आणि चवदार मटणाचा रस्सा एकदम सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी 2 कांदे घेऊन मस्त लांब 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 कापून घ्यायचे आणि लसूण घ्यायचे आणि लसूण ठेचायची साली सकट, सोलत बसायची नाही. हे पाव किलो मी मटण घेतलंय आणि चांगलं स्वच्छ धुवून बाजूला ठेवलंय. एका कुकरमध्ये तेल आणि सगळे खडे मसाले टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं की तेलाला त्याचा मस्त फ्लेवर येईल. त्यानं तेलामध्ये ठेचलेली लसूण आणि कांदा टाकायचा आणि छान परतवून घ्यायचं हाय फ्लेमवरती 2 मिनिटासाठी, जोपर्यंत कांदा मस्त मऊ होत नाही तोपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आलं लसूणची पेस्ट आणि मटण आणि चांगलं परतवून घ्यायचं 5 मिनिटासाठी परत हाय फ्लेमवरती. सो ह्या रेसिपीसाठी आपल्याला तेल थोडं जास्त लागणार आहे. सो आधीच तेल जास्त टाका, डाएट कॉन्शियस होऊ नका, बिकॉज त्याची टेस्ट येणार नाही. सो चांगलं परतवून घ्यायचं आणि तेलामध्ये मसाले टाकायचे नाही आहेत आपल्याला, वरतून आत्ता मसाले टाकायचे, नाही तर मसाले सगळे जळून जातील. सो वरती मी टाकलं आहे हळद, धणा पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आणि हा एव्हरेस्टचा मीठ मसाला. जेवढे मसाले हाताला लागतात सगळे त्यामध्ये टाकायचे आणि चांगलं परतवून घ्यायचं. आता त्यामध्ये टाकायचं 2 ते 3 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण, म्हणजे सुकं खोबरं, कांदा, त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून चांगलं परतवून त्याला वाटून घ्यायचं. हे वाटण त्यामध्ये 2 ते 3 चमचे टाकायचं आणि परत थोडंसं त्याला परतवून घ्यायचं. आता हाय फ्लेमवरती नाही परतलं तरी चालेल. त्यानंतर त्यामध्ये टाकलं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. ज्या भांड्यामध्ये वाटण होतं त्याच भांड्यामध्ये मी मिक्स करून ते पाणी टाकलंय, काही वेस्ट करायचं नाही. मिक्स करा आणि झाकण लावून टाका. आता हा प्रेशर कुकर आहे, सो मी सांगतो तसं शिजवलं तर तुमचं मटण एकदम छान मऊ बनेल. झाकण लावल्यावरती 5 मिनिटात पहिली शिटी होईल आणि मग गॅस स्लो करून 15 मिनिटं विदाऊट शिटी त्याला छान शिजवा. विदाऊट शिटी म्हणजे शिटी काढू नका, पण शिटी होणार नाही. सो अजून रेसिपीसाठी नक्की फॉलो करा.